सातारा झेडपी निवडणुकीवरून विधान परिषदेमध्ये महायुतीत आज राडा झाल्याचं पाहायला मिळालं। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या राड्यावरून शिवसेना नेते आज चांगलेच आक्रमक झाले। मंत्री शंभूराज देसाईंनी या प्रकरणामध्ये साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाची मागणी केली आणि त्यांच्या या मागणीची उपसभापतींनी गंभीर दखल घेतली। सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले तर जयकुमार गोरेंनी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीला आक्षेप घेतला आणि उपसभापतींनी आधी परिस्थिती समजून घ्यावी नंतर कारवाई करावी अशी मागणी करत निलंबनाचे आदेश रद्द करण्याची मागणी केली। सातारा झेडपी अध्यक्षपद निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांना आपल्या सदस्यांना सभागृहापर्यंत नेण्यासाठी पोलिसांशी आणि प्रशासनाशी कशी झुंज द्यावी लागली या झटापटीमध्ये शंभूराज देसाई जखमी झालेले होते तर मकरंद पाटील यांना 20 ते 25 पोलिसांनी घेरलेलं होतं। अशा प्रकारे त्यांनी त्यांचा अनुभव कथन केलं। न्याय द्या आम्हाला, न्याय आम्ही कोणाकडे न्याय मागायचा असं वाटतं। इथं आपल्याकडे मागणार आणि खाली मान्य अध्यक्षांकडे मागणार। त्यामुळे माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय। त्यामुळे आपण माझी विनंती आहे त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं। आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा। हा अन्याय आम्ही सहन करणार नाही। अशा पद्धतीनं मंत्र्यांवर आरेरावी करणाऱ्या, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोशी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर, एलसीबीचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्या बरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करा, एवढीच हात जोडून सभापती महोदय आपल्याला विनंती आहे। तर मी आज आत्ताच्या आत्ता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी मतदारांना देवकर आणि तुम्ही जे म्हणतात हे पहा, या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे। हा आत्तापर्यंतचा प्रघात आहे एक। दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाही आहेत। आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा, तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। माझं म्हणणं ऐकून घ्या ना, त्या मुद्द्याबद्दल बोलतोय या सगळ्या परिस्थितीचा विषय सभापती महोदय समजून घेतला पाहिजे आणि आपण ही परिस्थिती समजून न घेता, वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही। त्या ठिकाणची परिस्थिती, कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचं काम केलं कुणी? जर त्या ठिकाणी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक असताना त्या ठिकाणी मंत्री कसे जातात? का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो? 2-2, 5-5 हजार कार्यकर्ते कोण बोलवतं? याची चौकशी झाली पाहिजे। या सगळ्या गोष्टी, याही गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। 11 वाजता जिल्हा परिषदेची निवडणूक असताना जिल्हा परिषदेच्या CEO ला 11 वाजता मीटिंग घ्यायला कोणी भाग पाडलं? याची चौकशी झाली पाहिजे। आणि सभापती महोदय एक आहे, सभापती महोदय या एसपीचं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीनं स्थगिती देण्याची आवश्यकता आहे।